प्रत्येक रेल्वे प्रवासात काही रहस्य दडलेली असतात. कसारा घाटातील एका अनामिक घटनेवर आधारित आजची ही भयकथा, जी तुमच्या काळजाचा ठोका चुकवेल. कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही. कसारा घाट सह्याद्रीच्या रौद्र भीषण कुशीत दडलेला, धुक्याने आणि गूढ अंधाराने कायम वेढलेला एक भयान रेल्वे मार्ग. विशेषत बोगदा क्रमांक 21 हा इथल्या सर्वात लांब आणि भयानक बोगद्यांपैकी एक. रात्रीच्या वेळी तर इथलं भयान शांत वातावरण आणि बोगद्यातून येणारे एक अनामिक गुदकार अंगावर काटा आणतात. जुन्या रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये या बोगद्याबद्दल अनेक गूढ कथा प्रचलित आहेत. लोको पायलट अरविंद गेल्या काही महिन्यांपासून याच घाटात ड्युटीवर होता. अनुभवी ड्रायव्हर असल्याने त्याला या घाटाची खडानखडा माहिती होती. पण गेल्या काही दिवसांपासून त्याला एक वेगळाच अनुभव येत होता. बोगदा क्रमांक 21मधून बाहेर पडताना रात्रीच्या वेळी त्याला एक पिवळसर थरथरणारा दिवा दिसायचा, जणू कोणीतरी हाताने इशारा करत असल्यासारखा. हा दिवा दिसल्यावर नेहमीच पुढे काहीतरी धोका आढळायचा. तुटलेला रूळ, दगड पडलेले किंवा भूस्खलन. पण हा दिवा हलवणारा कोणीच नसतो. पहिल्यांदा जेव्हा अरविंदने तो दिवा पाहिला तेव्हा त्याला वाटलं की कोणीतरी सिग्नल करत असेल, पण त्याला तिथे कोणीच माणूस दिसला नाही. एक अनामिक भीती वाटली आणि त्याने ट्रेनचा वेग कमी केला. पुढे जातात त्याला धक्का बसला. रुळावर एक मोठा दगड कोसळला होता. दुसऱ्यांदा पुन्हा तेच घडलं. दिवा दिसला. अरविंदने ट्रेन थांबवली आणि पुढे पाहिलं तर रूळ सरळ नव्हते. तिसऱ्यांदाही तसंच. दिवा दिसला आणि भूस्खलनामुळे मातीचा ढिगारा रुळावर आला होता. अरविंदला खात्री पटली, हा निव्वळ योगायोग नाही. हा दिवा फक्त धोका दर्शवत नव्हता, तर तो काहीतरी वेगळं सांगू पाहत होता. अरविंदने हे अनुभव त्याच्या मित्र आणि सहकारी विजयला सांगितले. सुरुवातीला विजयला विश्वास बसेना. अरे वेडा आहेस की काय, बोगद्यात असल्या भुताटकी कथा. विजयने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण अरविंदच्या डोळ्यातली भीती आणि त्याच्या आवाजातला थरकाप पाहून विजयलाही त्या रहस्याचा शोध घेण्याची उत्सुकता लागली. त्या दोघांनीही रेल्वेच्या जुन्या कर्मचाऱ्यांची, विशेषतः घाटावर वर्षानुवर्षे काम केलेल्या निवृत्त ट्रॅकमॅन भाऊराव यांच्याशी बोलण्याचा निर्णय घेतला. भाऊराव सुरुवातीला टाळाटाळ करत होते, पण अरविंदने आपल्या अनुभवाची खरी बाजू सांगितल्यावर ते बोलू लागले. हा बोगदा क्रमांक 21 इथेच घडलं होतं. ते आजपासून 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. भाऊराव म्हणाले. नाथू नावाचा आमचा एक ट्रॅकमॅन होता. इमानदार, मेहनती माणूस. पावसाळ्यात याच बोगद्यातून बाहेर पडताना एक मोठं भूस्खलन झालं. रुळावर मोठा दरड कोसळली होती. त्याच वेळी एक मालगाडी वेगाने येत होती. नातूने आपला जीव धोक्यात घालून हातातला सिग्नलचा दिवा घेऊन तो ट्रेन थांबवण्यासाठी धावत राहिला. त्याने दिवा जोरजोरात हलवला. ड्रायव्हरने ट्रेन थांबवली. अपघात टळला. पण त्याच दरडीखाली नातू चिरडला गेला. भाऊराव काही क्षण थांबले. त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि करुणा स्पष्ट दिसत होती. लोक म्हणतात त्याचा आत्मा अजूनही इथेच आहे. त्याला शांती मिळाली नाहीये. कधी कधी त्याचा दिवा दिसतो. अपघात टळतात, पण त्या दिव्यामागे एक अस्वस्थता आहे. जणू तो काहीतरी सांगू पाहतोय. त्याला मुक्ती हवी आहे. भाऊरावांच्या बोलण्याने त्यांच्या अंगावर काटा आला. नातूचा अस्वस्थ आत्मा, त्यांच्या कहाणीला एक गंभीर वळण मिळालं होतं. त्या दोघांनीही पुन्हा एकदा रात्री बोगदा क्रमांक 21च्या बाहेरच्या बाजूला जाण्याचा निर्णय घेतला. रात्रीचे साधारण 11 वाजले होते. घाट पूर्णपणे अंधारात बुडाला होता. बोगद्यातून एक अनामिक थंड हवा बाहेर येत होती. एक भयान शांतता होती. फक्त दूर कुठेतरी
कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. ते दोघेही टॉर्चच्या प्रकाशात पाऊल टाकत पुढे गेले. बोगद्याच्या तोंडाशी पोहोचताच विजयला एक अनोखा सुगंध आला, जो क्षणात नाहीसा झाला. आणि मग ते दिसलं. बोगद्याच्या तोंडाशी हवेत तरंगणारा तो पिवळसर थरथरणारा दिवा. तो हळूहळू त्यांच्या दिशेने येऊ लागला. दिव्याच्या प्रकाशात त्यांना काहीतरी अस्पष्ट काळ्या आकृतीचा भास झाला, जणू कोणीतरी त्यांच्याकडे येत होतं. विजयच्या हृदयाची धडधड वाढली. दिवाजवळ येताच हवेत अचानक थंड वाऱ्याची एक लाट पसरली. त्या दिव्याच्या प्रकाशात त्यांना रुळाशेजारी एक जुनाट गंजलेला तेलाचा दिवा आणि त्याच्या बाजूला मातीत अर्धवट पुरलेलं एक फाटलेलं काळवंडलेलं कापड दिसलं, जणू नाथूच्या अंगावरचं कापड. विजयने थरथरत्या हातांनी ते कापड उचललं. ते स्पर्शाला थंडगार आणि ओलसर होतं. त्याच क्षणी विजयला एक अस्पष्ट वेदनादायक कुजबूज ऐकू आली, जणू कोणीतरी मदतीसाठी हाक मारत आहे. ती कुजबूज थेट त्याच्या मनात पोचल्यासारखी वाटली. नातूला मुक्ती हवी होती. तो अपघात टाळत होता, पण त्याला आता त्याच्या आत्म्याला शांती हवी होती. नाथू, विजय थरथरत्या आवाजात बोलला, आम्ही तुमची कहाणी ऐकली आहे. आम्ही वचन देतो तुमची गोष्ट जगाला सांगू. तुम्ही आता शांतपणे जाऊ शकता. त्याचे वाक्य पूर्ण होतं न होतं तोच तो पिवळसर दिवा अचानक चमचमून मोठा झाला आणि मग एका क्षणात अदृश्य झाला. हवेत गारठा अजूनच वाढला. त्या दोघांनाही एक अनामिक समाधान मिळालं, जणू नाथूला अखेर मुक्ती मिळाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुन्हा त्या ठिकाणी गेले, तर तिथे फक्त माती होती. गंजलेला दिवा किंवा कापड याचा कसलाही मागमूस नव्हता. जणू काही तिथे काही घडलंच नव्हतं. ते दोघेही भाऊरावांना भेटले आणि रात्री घडलेली गोष्ट सांगितली. भाऊरावांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. नाथूला अखेर मुक्ती मिळाली, ते म्हणाले. ते निघणारच होते तेव्हा भाऊराव हसले, पण त्यांच्या हसण्यात एक गोड आणि भयावह अर्थ होता. नातू शांत झाला, पण कसारा घाटात अजूनही असे अनेक अनामिक आत्मे भटकत आहेत, ज्यांना कधीच मुक्ती मिळाली नाहीये. त्यांचे दिवे तुम्हाला कधीच दिसणार नाहीत, पण त्यांच्या वेदनादायक किंकाळ्या अजूनही रात्रीच्या शांततेत घुमतात, विशेषतः अमावस्येच्या रात्री. त्यांच्या वाक्याने त्यांच्या अंगावर पुन्हा शहारा आला. कसारा घाटाचं गूढ संपलं नव्हतं, ते तर आता कुठे सुरू झालं होतं. आणि कदाचित काही रहस्य कधीच उलगडली जात नाहीत. ती फक्त भयान आठवणी म्हणून त्या वाटेवर रेंगाळत राहतात. तर ही होती आजची भयकथा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन भयकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खरी भीती अजून बाकी आहे.